सातारा एक असं शहर आहे जे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी तर जगभरात प्रसिद्ध आहेच, पण इथलं कास पठार पाहण्यासाठी सुद्धा लोक वर्षभर वाट पाहतात आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक इथे हे सौंदर्य अनुभवण्यासाठी येत असतात. पण इथला फक्त निसर्गच नाही तर इथला इतिहास आणि संस्कृती सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जाते. पण आता साताऱ्याची एक आणखी वेगळी ओळख बनणार आहे, ती अशी की सातारा जिल्ह्यामध्ये आता भव्य दिव्य असं IT पार्क उभारलं जाणार आहे. त्यामुळे इथल्या तरुणांना आता दुसऱ्या कोणत्याही शहरात जाण्याची गरज भासणार नाहीये आणि आपल्याच जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होणार आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हे IT पार्क कुठे असेल, कसं असेल, यासोबतच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठं आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचं जगप्रसिद्ध IT पार्क म्हणजेच पुण्यातील हिंजवडी IT पार्क हे आहे. पण आता याच हिंजवडी IT पार्कला पर्याय उपलब्ध होणार आहे. अर्थात नवकोरं आणि भव्य दिव्य असं IT पार्क सातारा जिल्ह्यामध्ये उभारलं जाणार आहे. आणि ही फक्त घोषणा नाहीये, तर MIDC जमीन खरेदी करण्यास थेट मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता भविष्यात साताऱ्यामध्येच तरुणांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे महाराष्ट्राच्या IT सेक्टरला सुद्धा आता मोठा बूस्ट मिळणार आहे. आता सगळ्यांनाच पडलेला प्रश्न म्हणजे हे IT पार्क सातारा जिल्ह्यामध्ये नेमकं असणार तरी कुठे? तर पुणे बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी इथे हे IT पार्क उभारलं जाणार असून यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास 42.55 हेक्टर आर जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तर ही जमीन MIDC ला शेत जमिनीच्या दराने सुद्धा देण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय. बरं, ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. आता यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे MIDC ला IT पार्कसाठी जी जमीन शेत जमिनीच्या दरात देण्याबद्दल बोललं जातंय, त्यामागे सुद्धा काही महत्त्वाची कारणं आहेत. सरकार आपली जमीन स्वस्तात न देता योग्य किमतीमध्ये ती जमीन देतं आणि त्यामुळे सरकारला महसूल मिळतो आणि तो विकासासाठी सुद्धा वापरता येतो. याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा होतो, कारण भविष्यामध्ये त्यांच्या जमिनी घेताना त्यांना सुद्धा योग्य दर मिळवण्याचा आधार तयार करता येतोय. तसंच MIDC ला प्रकल्पाचा खर्च नीट ठरवता येतो आणि पुढे कंपन्यांना जमीन देताना स्पष्टता राहते. महत्त्वाचं म्हणजे बाजारभावाने व्यवहार केल्यामुळे कोणतेही वाद किंवा कायदेशीर अडचणी या निर्माण होत नाहीत. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नोकरी व्यवसायासाठी साताऱ्यातील कित्येक तरुण तरुणी मुंबई किंवा पुण्यामध्ये स्थलांतरित होतात. हिंजवडी पार्क मध्ये कित्येक साताऱ्याचे तरुण तरुणी सुद्धा नोकरी करतात. मात्र आता या IT पार्कचा सर्वाधिक फायदा म्हणजेच जिल्ह्यातील तरुणांनाच होणार असून त्यांना आपल्याच जिल्ह्यामध्ये राहून नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. कुठेही दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतर करण्याची गरज भासणार नाहीये. विशेषतः अभियांत्रिकी तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना याचा सर्वाधिक लाभ घेता येणार आहे. त्यात सध्या महाराष्ट्रात नागपूर मिहान IT पार्क, पुणे MIDC, मुंबई नेस्को IT पार्क गोरेगाव, पुणे SP इन्फोसिटी, मुंबई सिब्स, नवी मुंबई मिलेनियम बिझनेस पार्क यांसारखे IT पार्क सध्या आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत आणि या सगळ्यात आता साताऱ्याच्या IT पार्कची सुद्धा भर पडणार आहे. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हिंजवडी IT पार्कवर मोठ्या प्रमाणात ताण येऊ लागलाय. शिवाय इथे काही समस्या डोकं वर काढू लागल्याने काही कंपन्या बाहेर राज्यामध्ये सुद्धा स्थलांतरित झालेल्या आहेत आणि ते होऊ नये किंवा हे सगळं थांबवण्यासाठी सुद्धा हिंजवडी IT पार्कला एक पर्याय सध्या उपलब्ध करून दिला जातोय. परंतु हिंजवडी IT पार्क हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा मोठं योगदान देत आलंय. या IT पार्कमध्ये दररोज कोट्यावधींची उलाढाल होते. याचा थेट फायदा राज्याच्याच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा होतोय आणि हे मात्र सगळं नाकारून चालणार नाहीये. पण ज्या समस्या आहेत त्यामुळे होणारे परिणाम भविष्यात उद्भवू नये यासाठी आणि हिंजवडी IT पार्कचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात 2 नवीन IT पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यातलंच एक IT पार्क म्हणजेच पुरंदर इथे उभारलं जाणारं तर दुसरं IT पार्क आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यात उभारलं जाणारं हे नवकोरं IT पार्क. बरं, तुम्हाला माहितीये का, युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्ह्यामध्ये IT पार्क व्हावं यासाठी सतत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केलेला असून त्यांच्या प्रयत्नांना आज मोठं यश मिळालं असं देखील म्हटलं जातंय. कारण IT पार्क विकसित करण्याचं काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी ही जागा महसूल विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करणे हे आवश्यक होतं आणि यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा हा सतत सुरू होता. आणि आता या निर्णयाबद्दल मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये IT पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे.
आणि पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी सुद्धा आवश्यक त्या सूचना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा केलेल्या आहेत। एकूणच काय तर राज्य सरकारने घेतलेला हा सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाला मोठी चालना देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जातोय, ज्यामुळे आयटी क्षेत्रात साताऱ्याचं देखील नाव इथून पुढे घेतलं जाईल। काय मग तुम्हाला हे सगळं ऐकून काय वाटतंय? तुमचं याबद्दलचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।